राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। रायगढ़ी मंदिर वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। आई हो तो प्रेम से लो हरि का नाम, सब भक्तों को ये दासी का। जय जय राधे श्याम, जय जय श्री राधा रमण, जय जय नवला किशोर, जय गोपी चित्त चूर प्रभु, जय जय माखन चोर। भोग तोण घडे संचिता वाचुनी, करावे ते मणी समाधान म्हणूनी। मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा आणि याच्यावत मानव जीवाला महत्वाचा मोलाचा उपदेश करणारा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला। विठ्ठल विठ्ठल स्थित आहात आपणा सर्वांना ज्ञातच आहे। कैलासवासी सीताबाई तुळशीराम पटारे आज या माय माऊलीला या परिवारातून जाऊन 1 वर्ष परिपूर्ण होते आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात। त्यांच्या पश्चात दत्तात्रय तुळशीराम पटारे, दिगंबर तुळशीराम पटारे, सोन्याबापू तुळशीराम पटारे हे 3 मुलं आहेत आणि नितीन सोन्याबापू पटारे, विकास सोन्याबापू पटारे, भारती श्रीकांत आडसुरेनाथ, स्वाती बाळासाहेब पाटील खुळेनाथ, सतीश दत्तात्रय पाटील पटारे नातू, मनोज दिगंबर पटारे नातू, सागर दिगंबर पटारे नातू, सौ वैशाली किशोर पवारनाथ, सौ रुपाली हेमंत पाटील लगड। आजींच्या पश्चात हा फार मोठा परिवार आहे। आज या परिवारातून या माय माऊलीला जाऊन आजींच्या पश्चात फार मोठा परिवार आहे। आज या परिवारातून माऊली जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होते आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण ज्येष्ठापतेष्ट सगळे सोयरे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात। ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याच्यासाठी मृत्यू हा निश्चितच आहे, कारण मौत से किसी की क्या रिश्तेदारी है। अरे आज मेरी तो कल तेरी बारी, ठरलेले जावं तर प्रत्येकाला लागणार आहे। पण एका स्मशानभूमीमध्ये एवढं गोड वाक्य लिहिलेलं होतं, रे मंजिल तू तेरी यही थी, वक्त गुजर गया यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते। आपलेच माणसं आपल्याला जाळायला तयार असतात, परंतु हे मानवी जीवन जगत असताना तुम्ही आम्ही जीव ज्या वेळेला जन्माला आलो ना, त्यावेळेला तुम्ही आम्ही जीव असा होतो की आपण रडत होतो। इकडे लक्ष द्या, आपण रडत होतो। आपल्या येण्यानं सगळा परिवार आनंदी, सगळा परिवार हसत होता। हम पैदा हुए हम रोए जग हसे, पण कबीरजी सांगतात तैसी करणी कर चले कि हम हसे जग रोए। विठ्ठल विठ्ठल नवी जीवन जगत असताना एवढं दिव्य जीवन जगा। आपण जाताना हसावं आणि या समाजानं आपल्यासाठी रडावं। आपण गेल्यानंतर लोक म्हटले नाही पाहिजे बरं, व्यक्ती जायलाच पाहिजे होती। नाही आपण शरीर रूपानं राहिलो तरी सुद्धा की उत्तमची उरी कीर्ती मागे, उत्तमची उरी कीर्ती मागे,
विश्वामध्ये राहायचे. आणि म्हणून आपण परिवारातून व्यक्ती गेल्यानंतर लक्ष देऊन ऐका बरं. अत्यंत महत्त्वाचं चिंतन मी तुम्हाला देणार आहे. याआधी तुम्ही किती कीर्तन ऐकले असेल, परंतु आजचे जे कीर्तन आहे मात्र आगळं वेगळं तुम्हाला देणार आहे. त्यामुळे चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. जणू काय सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबातच माझ्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, क्योंकि जो फूल खिले हुए होते वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते और जो फूल मुरझाए होते वो कचरे के डिब्बे में गिर जाते. मग आपला प्रश्न आहे, आपल्याला प्रसन्न राहून भगवंताच्या चरणारविंदी समर्पित व्हायचं किंवा प्रसन्न राहून कालरूपी कचऱ्याच्या डब्यात पडायचे, तो आपला प्रश्न आहे. पण मला असं वाटतं 1 तासभर मी चिंतन देणार आहे. खरं तर थोडासा वेळ झाला आपलं कीर्तन सुरू व्हायला. भजन चालू झालंय मला माहिती नव्हतं, पण नेमकं गाडीत बसायचं की एक बेलापूरचे मंडळी आले. तारीख वगैरे नव्हती पण आले होते गावात. त्यामुळं थोडंसं निघायच्या वेळेलाच पाहुणा आल्यावर आता डायरेक्ट आपल्यालाही त्यांना सोडून निघता येत नाही. चहा पाणी तर आपला सन्मान करणं कर्तव्य. त्यामुळे थोडासा मला यायला उशीर झाला, पण इतकाही उशीर झाला नाही. त्याच्या सागरदादा गडबडून गेला, वातावरण थोडंसं दूषित झाल्यामुळं. पण चला, हे बघा, पाऊस पडला नाही तोपर्यंत आपण त्याला पाडूही शकलो नाही. गरज आहे त्यावेळेला आपण त्याला पाडू शकत नाही. आणि पडला, आता मोठे कार्यक्रम आपले असले म्हणून पडतोय तर आपण त्याला थांबवूही शकत नाही. निसर्ग भ्रमणे, जनने आणि मरणे या 3 गोष्टी तरी ईश्वराच्या प्रभूच्या ताब्यात आहे. त्यामुळं झाला तरी आपण थांबवू शकत नाही, नाही झाला तरी पाडू शकत नाही. पण खरं तर वरुण राजानं कृपा केली. आता सगळ्यांचंच एकाच वेळेला भगवान समाधान नाही करू शकत. बरं, काहींचं नुकसान होईल, काहींच्या पिका पाण्यासाठी गरजेचा होता. परंतु असो, अगदी 5-6 दिवसापासून अतिशय सुंदर वरुण राजानं आपली हजेरी दाखवली. मनसोक्त आपल्याला पाऊस झाला. रात्री झाला का तुम्हाला? थोडा पाऊस झाला रात्री सुद्धा, पण तरी सुद्धा याही वातावरणात या परिवारानं खूप सुंदर नियोजन केलं. आजींना आज वर्ष झालं या परिवारातून जाऊन, पण वर्षभरानं पुनश्च वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित. दशक्रिया विधीच्या वेळेलाही माझ्याकडेच ही सेवा होती आणि आज वर्ष श्राद्ध सुद्धा. खरं तर सागरदादाचा माझा जो परिचय अगदी मला वाटतं 6 वर्षापूर्वी अधिक मासानिमित्त भोजनासाठी आम्ही या वस्तीवरती आलो होतो बरं. आणि आज पुन्हा खूप दिवसानं आलो. परंतु दादांनी सांगितलं, ताई दशक्रिया विधीच्या दिवशीच मला सांगितलं होतं, ताई दशक्रिया विधीची सेवा तुमच्याकडे, पण आजपासूनच वर्ष श्राद्धाची सुद्धा सेवा तुम्हाला बुकिंग ठेवावी लागेल बरं. आणि म्हणून सेवा जवळ आली कीच त्याचा पुन्हा कॉल आला. काही काहींची मनोमन इच्छा असते बरं. एकदा एका गावी मी कीर्तनाला गेले होते, मात्र यासाठी गेले, त्या मंडळीचा मला फोन आला होता. दशक्रिया विधी होता. ते म्हणले, आरती ताई तुमची ही तारीख खाली का? मी म्हटलं तारीख माझी गेलेली हो. ते म्हणे, ताई काही करा, पण आम्हाला तुम्ही कितीही पैसे सांगा, पण तेवढी तारीख आम्हाला खालीच करून द्या. म्हणलं का बरं एवढा आग्रह? त्यांनी सांगितलं, ताई तुमचं कीर्तन झालं म्हणे 15 दिवसापूर्वी आमच्या गावाकडं, आणि आमची आई तुमच्या कीर्तनाला होती. आणि कीर्तन ऐकून घरी आली आणि आमची आई म्हणली की मी जर मेले तर या तायडीलाच बोलवा बरं का माझ्या 10व्याला. 10 दिवसांना आई गेले. त्यांचा फोन मला आग्रहानं होता म्हणून मला सेवेला जावं लागलं. अशी कधी कधी मनोमनी इच्छा असते. तसे आजींची असेल अथवा नसेल, पण सागरदादानं मला दशक्रिया विधीच्या दिवशी सांगितलं, ताई वर्ष श्राद्धाची सेवा सुद्धा तुम्हालाच करायची बरं, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून खरं तर सांप्रदायिक क्षेत्रामध्ये मंडळी आहे नाही जास्त मला, पण माझ्या संपर्कात मात्र हे मंडळी माझे नेहमी स्टेटस व्हिडिओ बघत राहतो. दादा संपर्कात आहे, पण वाटलं नव्हतं बरं एवढं गोड आयोजन नियोजन आज या ठिकाणी असेल. खरं तर मी या सागरदादाच्या परिवाराला, या तिन्ही आजींच्या मुलांना धन्यवाद देईल. एक मानवी जीवन जगत असताना तुम्ही बघा, एखादा सेवेमध्ये रुजू असेल ना एखादा व्यक्ती, तर आपण एखादा एसटी मध्ये असेल, कंडक्टर असेल, ड्रायव्हिंग करत असेल, तो सेवानिवृत्त झाला की आपण एक सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करत असतो की या सेवेतून आता हे निवृत्त झाले म्हणून एक सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण करत असतो. विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना 10वीचं शिक्षण परिपूर्ण झालं की पाठीमागचे विद्यार्थी त्यांना एक निरोप देत असतात. तो एक निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो, बरोबर आहे ना. ज्या वेळेला आपण एखाद्या सेवेतून निवृत्त होतो त्यावेळेला सेवा निवृत्तीचा कार्यक्रम असतो. 10वीतून मुलं ज्या वेळेला 11वीला जातात त्यावेळेला निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो. पण ज्यांनी तुमच्या आमच्या सुखासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं त्याही वडिलांचा सुद्धा एक समारोपाचा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि तो समारोपाचा कार्यक्रम कसा असावा
तर या परिवाराकडून आदर्श घ्यावा, एवढा गोड कार्यक्रम असावा. म्हणून एकदा या परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजून यांचं अभिनंदन करा. तुम्हाला टाळ्या वाजवायचा कंटाळा आहे का हो? तुम्ही किती मंडळी पण असं जोरदार आवाज नाही आला, वाजवा बरं मनातून एक साथ. वा वा, अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन. तुकोबरा या सोहळ्याचं वर्णन करतात. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला हा समारोपाचा सोहळा कशा पद्धतीने करावा, कसा असावा, खरं तर या परिवाराकडून आदर्श घ्यावा. आपले आईवडील आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात, रात्रंदिवस आपल्या सुखासाठी प्रयत्न करतात, परंतु ते गेल्यानंतर आपल्या हातामध्ये एवढंच पुण्य असतं बरं. आणि म्हणून या पुण्यामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य या परिवाराला प्राप्त होते. आणि म्हणून शेवटचा हा समारोप आहे, समारोपाचा सोहळा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आयोजित केला. लक्ष देऊन ऐका, व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवसांना दशक्रिया विधी केला जातो. हा का केला जातो हे सगळ्याच लोकांना ज्ञात असतं असं नाही बरं. आम्ही फक्त आमच्या पूर्वजांनी केला, आमच्या पहिल्या लोकांनी केला म्हणून आज आम्ही करणार, आज आम्ही करतोय म्हणून आमची पुढची पिढी करणार आहे. पण हे का केलं जातं हे सगळ्यांनाच ज्ञात आहे असं नाही. माऊल्यांनो, दशक्रिया विधी केला जातो याचं कारण असं आहे, जोपर्यंत एरवी मनुष्य कावळ्याचा रागराग करत असेल बाबा खरंच महाराज, पण काकस्पर्शासाठी मात्र दशक्रिया विधीच्या दिवशी त्याची वाटच पाहावी लागते. का बरं? तर शास्त्र असं सांगतं, जोपर्यंत पिंडाला स्पर्श होत नाही, काकस्पर्श होत नाही, तोपर्यंत त्या देहाच्या इच्छा परिपूर्ण होत नाही. म्हणून दशक्रिया विधीच्या दिवशी काकस्पर्शाला महत्व आहे. त्याच्यानंतर 13वा केला जातो. 13वाचा जो दिवस आहे त्या 13व्याच्या दिवशी पुरुष मंडळी गेले असेल तर 13 पुरुषांना, आणि जर माता भगिनी गेले असेल तर 13 माता भगिनींना आपण 13व्याच्या दिवशी जीव घालतो ना, हो नाही काहीतरी बोलत चला. 13व्याच्या दिवशी आपण 13 पुरुषांना, माता भगिनी गेले असेल तर 13 माता भगिनींना जीव घालतो. का बरं घातलं जातं? तर यमपुरीचा जो प्रवास आहे तो 365 दिवसाचा आहे. आणि त्या 365 दिवसामध्ये गेलेल्या जीवात्म्यांना भोजन भेटावं यासाठी आपल्याला इथं 13 लोक जीव घालावे लागतात बरं. पण तुम्ही म्हणताल ताई 365 दिवसात 12च महिने येतात, मग हे 13 का घालायचे? याचं कारण असं आहे, जर यदा कदाचित एखादा अधिक मास आला तर याही अधिक मासामध्ये त्या जीवात्म्याला उपवाशी राहावं लागू नये यासाठी 13 लोकांना जीव घालावं लागतं. लक्ष देऊन ऐका. 13व्याच्या दिवशी आपण ब्राह्मणाला सतरंजी, काठी, पाण्याची केळीची मटकी, गौ माता असं दान करतो ना, दान केल्या जातं. कारण यमपुरीच्या प्रवासाला लागणार हे साहित्य
मानवी जीवन जगत असताना जर आपण आयुष्यभरामध्ये जर कधी गौमाता दान केली असेल तर मग मात्र 13व्याच्या दिवशी गौमाता जर नाही दान केली तरी चालते, पण जर आयुष्यामध्ये जर आपण गौमाता दानच केली नसेल तर एक वैतरणी नावाची नदी, ती नदी पार करण्यासाठी गौमातेच्या सहाय्यतेशिवाय आपण ती नदी पार करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला गौमातेची गरज आहे आणि म्हणून ब्राह्मणाला ती दान केली जाते. 13व्याचा हा विधी आहे. त्याच्यानंतर येतं ते मासिक श्राद्ध. दर महिन्याला आपण त्या व्यक्तीच्या नावाने एका व्यक्तीला जीव घालतो. तो कुठपर्यंत? ते आजच्या या दिवसापर्यंत. आणि आजचा दिवस, या वर्षीचा मेलेला दिवस धरून पुढच्या वर्षी जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्याच्यातही अर्थ दडलेला आहे बरं. श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. नाही तर कधी कधी लोकांचे फोन असतात, आरतीताई आमच्या वडिलांचं श्राद्ध करायचं होतं, किती घेता तुम्ही सुपारी? सुपाऱ्या बिपाऱ्या नाही पण मानधन घेऊ. किती घेणार ते तर सांगा ना. आपण जर म्हणलं ना माऊली कीर्तनाचे पैसे एवढे होतील, मग ते काय म्हणतात माहिती का? मग ताई एक करा ना, कीर्तन करण्यापेक्षा आपण साधं प्रवचन करू. त्या प्रवचनाचे किती होईल? अहो म्हणलं कीर्तन काय प्रवचन काय, जायचं ते जावं लागतं, यायचं ते यावंच लागतं, बोलायचं ते बोलावंच लागणार आहे. तास 2 तासाचं काही नसतं, पण जे कीर्तनाचं आहे तेच प्रवचनाचं होईल. पण ते पुढं काय म्हणतात माहिती का? आता कसं आहे ना ताई, उगं करायचं म्हणून करायचं. मग मी म्हणत असते करूच नका. तुमची परिस्थिती गरिबीची ना, तुमच्या परिस्थितीनुसार सगळी मंडळी उपलब्ध, पण परिस्थिती व्यवस्थित असताना खरं तर फार माणसानं, कारण आजचा जो दिवस आहे, आजच्या दिवशी ज्या वेळेला विधिवत शेवटचं पूजन करून पाण्यामध्ये नैवेद्य सोडतो त्यावेळेला खरं तर या जीवात्म्याची सुटका होते. आज प्रवास परिपूर्ण थांबलेला आहे आणि आजच्या दिवशी त्या जीवात्म्याला दिव्य देह धारणा होणार आहे. म्हणून आजच्या दिवशी आम्ही फक्त भगवंताला प्रार्थना करायची, प्रभू आज जे आम्ही जे पुण्य समर्पित करतोय, अन्नदानाचं, ज्ञानदानाचं, वस्त्रदानाचं, हे पुण्य आज आमच्या आजींना समर्पित करतोय. जो काही जन्म भेटणार आहे तो योग्यच भेटो, ही फक्त आजच्या दिवशी प्रार्थना करायची असते. आणि म्हणून एवढा गेलेल्या व्यक्तीसाठी महत्वाचा दिवस आहे. पण शास्त्र सांगतं काही काही लोक याला मान्यताच देत नाही. लोक म्हणतात ते तुमचे पोट भरायचे धंदे झाले, श्राद्ध करा, हे केल्याने तिथं प्राप्त होतं. महाराज संत सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. तुमचा विश्वास जर आमच्यावरती नसेल तर पहावे पुराणी विचारुनी, पहावे पुराणे विचारुनी. हे बघा पाठीमागे जागेचा अभाव आहे आणि आपल्याला अजून 2 तास कीर्तन करायचं. चालेल ना? तुम्ही नाराज नका हो, एवढा वेळ घेणार नाही. इथपर्यंत जागा आहे ना, तिथपर्यंत सगळ्यांनी सरकून घ्या, म्हणजे पाठीमागून येणारे शांत देणार. लवकर लवकर सारखा, वेळ ना करू. मावशाव सारखा उठून सारखा वाटल्यास लवकर लवकर. पुरुष मंडळी सगळ्यांनी पुढे पुढे सरकून घ्या. संत सांगतात नाही ना तुमचा आमच्यावरती विश्वास चालेल, पण पुराणांवर तरी विश्वास ठेवा. कारण ही पुराण जे ते आमच्या आजी आजोबा पंजोबांनी नाही लिहिले. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, हे खरं तर संत महापुरुषांनी, सिद्ध पुरुषांनी ही पुराणांची निर्मिती केली. आणि त्यामुळं शास्त्रामध्ये पुराणामध्ये वर्णन आहे. गरुड पुराण हा जो ग्रंथ आपण दशक्रिया विधीपर्यंत लावत असतो त्याच्यामध्ये तुम्ही सूक्ष्म पद्धतीने ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल बरं. आणि म्हणून गेलेल्या जीवात्म्यासाठी हे विधी अत्यंत महत्वाचे आहे. आपण गेलेल्या पूर्वजांच्या निमित्तानं, गेलेल्या पितरांच्या निमित्तानं जर इथं आपण अन्नदान केलं नाही, ज्ञानदान केलं नाही, वस्त्रदान केलं नाही, कुठलं पुण्य जर आपण त्या ठिकाणी समर्पित केलं नाही
तर ते आपल्यावरती नाराज होतात. आणि मग नाराज जर आपले पूर्वज आपल्यावरती गेलेले पितर जर आपल्यावरती नाराज झाले तर हे कसं समजतं? ते आपल्याला शाप देतात महाराज. लक्ष देऊन ऐका बरं. मी सांगत नाही, संतांचं प्रमाण सांगेल तुम्हाला. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. ते आपल्याला शाप देतात. मग ज्या ज्या परिवाराला पूर्वजांचा गेलेल्या पितरांचा शाप प्राप्त झाला त्या घरामध्ये अन्न गोड लागत नाही, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, घरामध्ये लोकांचा एकमेकांचा मेळ राहत नाही. एवढंच नव्हे, त्या घरामध्ये संतान होत नाही, झालं तरी ते टिकत नाही. मग अशी लोक वैतागले की ब्राह्मण बुवाकडे जातात. बुवाजी घरामध्ये सगळं काही आहे हो, पण संतान होत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांमध्ये प्रेम राहिलं नाही, अन्न घरात गोड लागत नाही. मग ब्राह्मण बुवा सांगतात, अहो त्या ठिकाणी बघून सांगतात, अहो तुमच्या घराला ना पितृदोष आहे आणि तो पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल? सगळे संन्याशी तर नाही तुम्ही इथं बसलेले, बोला ना मग काय करावं लागल? नाशिकला जावं लागेल. कशासाठी? नारायण नागबली करायसाठी. इतक्या दूर जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं कर्तृत्व केलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग गेलेली पूर्वज गेलेले पितर जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर संत वर्णन करतात की तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण आशीर्वाद देते, ते आशीर्वाद देतात. आणि म्हणून पितरांचा आपल्याला शाप नाही तर गेलेल्या पितरांचा आपल्याला खरं तर आशीर्वाद घ्यायचा आहे बरं. आणि म्हणून हा शेवटचा समारोप आहे. याच्यानंतर गेलेल्या व्यक्तीसाठी आपण काय करणार आहे महाराज? काहीच करू शकत नाही. एवढं आपले आई वडील, आपले आजी आजोबा पणजोबा आपल्यासाठी एवढं करून ठेवतात. गेल्यानंतर हा समारोपाचा सोहळा अगदी आनंदानं प्रसन्न चित्तानं झाला पाहिजे. आणि म्हणून काल सहज आला होता सागर, त्याला म्हटलं अरे कसं नियोजन आहे? मग त्यानं मला सहज सांगितली बरं रूपरेषा. म्हणले ताई काय होतं ना आजकाल साड्या आणायच्या, साड्या वाटायच्या किंवा भजनी मंडळाला शाली द्यायच्या, त्याचा काहीच उपयोग होत नाही. मी त्याला म्हटलं अरे मला तुला तेच सांगायचं होतं, पण बरं झालं तूच बोलतो. तर तो म्हणला ताई आम्ही समया आणल्या म्हणले ज्या महिला मंडळी. आणि तुम्हाला एक सांगू का, एक एक साडीन महाराज 50-50 60-60 लग्न करून आलेली असते बरं. सगळ्याच तशा घेऊन येतात असं मला म्हणायचं नाही बरं. पण कसं असतं ना, कुठलं तरी आलं म्हणून कुठलं तरी द्यायचं असं असतं कधी कधी. त्यामुळं ही साडी याच्याकडून घेईन त्याला देईन, त्याचीच पुन्हा 2-4 वर्षांनी आपल्याकडंच याच्याही पेक्षा काहीतरी आगळं वेगळं. त्याला म्हटलं अरे आणि खरं आज या कार्याची आज काहीतरी नाविन्याची सुरुवात झाली पाहिजे. भजनी मंडळाला शाली देण्यापेक्षा, कुठंतरी अस्तव्यस्त पडण्यापेक्षा उपरणं द्या, खरं तर टावेल द्या, काहीतरी उपयोगी वस्तू द्या. आता मला वेळत घाटामध्ये सैनिकांचा सोहळा झाला होता महाराज. आणि त्या मंडळींनी जे सैनिक आज रुजू आहेत भारत सेवेसाठी, भारताच्या या मातृभूमीच्या सेवेसाठी, तर त्या मंडळीने एवढं सुंदर नियोजन केलेलं होतं की त्या सैनिक मातापित्याच्या सोहळ्याचं जे नियोजन आहे, त्यांनी शाल श्रीफळ नाही, त्यांना एक वृक्ष दिला होता केशर आंब्याचा. आणि एवढे मोठे मोठे, आता मलाही त्यावेळेला सत्कारासाठी वृक्ष दिले होते, खूप मोठे वृक्ष झाले महाराज. किमान त्याच्याकडे पाहिलं तर आठवण येते, अरे हो आम्हाला त्या मंडळींनी दिलेलं आहे. आणि म्हणजे आपल्यालाही त्याची गरज आहे. कोणी आलं वाटसरू तर तो त्या सावलीला बसू शकेल. म्हणजे आपण भविष्यात कधी आपल्याला त्याच्याकडे पाहिलं की त्या गावाची, त्या व्यक्तीची, त्या स्थानाची आठवण होत असते. असं काहीतरी आगळं वेगळं. आणि म्हणून त्यांना सांगितलं ताई आता साड्या वगैरे आम्हाला कुणाला द्यायच्याच नाही, याच्यासाठी आम्ही सुंदर समया आणल्यात. म्हणजे असं काहीतरी आगळं वेगळं खरं तर झालं पाहिजे. आणि म्हणून या परिवारानं अगदी श्रद्धेनं या ठिकाणी दान आहे, ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, पण ज्ञानदानाची सेवा मात्र माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. आज या परिवाराला ह्या सगळे मंडळी पाहिल्यावर फार आनंद झाला असेल. खरं तर किती आमचे सगळे सोयरे आले बरं. पण या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर थोडंसं मनात कुठंतरी दुःख जाणवेल की अरे अरे आज सगळे आहेत, पण ज्या आजीसाठी जमलेत ना ती माय मात्र आमच्यामध्ये आज राहिली नाही बरं. त्यांना एकच म्हणता येईल की विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी, गेली दुरी दिगंतारा, पुन्हा येणे
ती मला हो प्रेम देई भोळी रखू माई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थर थरे माझी काया. गेलेल्या व्यक्तीसाठी गेलेल्या आईसाठी एवढे शब्द आपल्याकडे बाकी असतात बरं. राहू दे रे देवराया चरणापाशी माझी आई विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी विठ्ठल 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 आज या हरी कीर्तनासाठी या पटारे परिवारावरती जे दुःख आहे या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी खरं तर आज या ठिकाणी तुमच्या गावचं भूषण आणि तुमचं परम सौभाग्य आहे की तुमच्या गावाला एवढे सुंदर महात्मा या ठिकाणी लाभले. आदरणीय मागच्या वेळेला दशक्रिया विधीच्या वेळेला आले त्यावेळेला बाबा गावात राहत होते त्यावेळेला आम्ही त्या स्थानावरती गेलो होतो त्यावेळेला आमची भेट झाली. पण आज पुनश्च 1 वर्षानं या ठिकाणी बाबाजींची आमची भेट होते आहे. मनपूर्वक नाव काय बाबांचं माझ्या स्मरणातल्या विश्वनाथ गिरीजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. मी बाबांना मनपूर्वक धन्यवाद. आज आईंच्या पश्चात हा कार्यक्रम होतो आहे पण आईंना पुण्य समर्पित करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन आहे आणि म्हणून या परिवारातून ह्या माई जाऊन या आई जाऊन आज 1 वर्ष होते त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय सर्व गावकरी भजनी मंडळी आहेत आणि ही भजनी मंडळ मला नाविन्यानं नाही. आम्ही दिंडीमध्ये मोठे वडगावच्या दिंडीत मी 10वीला असताना मला वाटतं आता 15, 16, 20 वर्षाचा काळ त्यावेळेला आम्ही पवार महाराज आम्ही बरोबर होतो दिंडीमध्ये. आदरणीय आमचे खरात माऊली टाकळी मियावरनं आले कानेगाववरनं आले आणि वसंत दादा या ठिकाणी आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून कधीतरी आमच्या गाठी भेटी पण आज खूप दिवसांना मात्र आमची भेट होते आहे बरं. आदरणीय आपण सगळेच भजनी मंडळ आहात. विणेकरी बाबा आहे आणि दोन्ही माझे मृदुंगाचार्य आहेत. इकडून पाहिलं तर प्रसाद जे आहेत इकडून पाहिलं तर काय नाव दादा रोहित जे आहेत वा अत्यंत सुंदर. आमचे हे प्रसाद महाराज आहेत दोघी प्रसादजी आहेत पण हे गायकवाड आहेत आणि हे तराळ हे चांदेगाववरनं आलेत. दादा बेलापूरवरनं आले. आमच्या बेलपिंपळगावचाही या ठिकाणी दादा आहे. मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देईल. उपस्थित तुम्ही सर्व या परिवारावरती नितांत शुद्ध प्रेम करणारी मंडळी आहात आणि म्हणून आता बरोबर 11 वाजत आले 1 तासभर 12 वाजत आले 12 वाजत आले आणि खरं तर सेवाच 11ला सुरुवात झाली पण असो आपल्याला बरोबर तसं नियमानं 2 तास कीर्तन झालं पाहिजे. हरकत नाही. मी 10 ते 12 कीर्तन करणारच आहे परंतु थोडा वेळ झाला की तुमची कुजबूज चालू होणार आहे त्यामुळे तुमचेही मन नाराज होणं हे मला जपणं गरजेचं आहे. अति वेळ तर घेणार नाही पण चिंतन जे देणार आहे ते अत्यंत अर्धा ते पाऊण तासामध्ये देणार आहे. त्यामुळे चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. कामं ज्याचे त्याच्या पाठीमागे हे चालूच राहणार आहे. आपल्याला वाटतं काय नाही 11ला आलं की 10-5 मिनिटं कीर्तन ऐकू जेवण करू की निघालो पण सगळंच आपल्या मनासारखं होणार नाही. कधीतरी कीर्तनकार उशिरा येणारे कधीतरी कीर्तनकार कीर्तन लांबवणारे त्यामुळे सगळंच तुमच्या मनासारखं होणार नाही. पण मला असं वाटतं जगाच्या व्यापामध्ये आपण रमलेलोच आहे पण कधीतरी या भगवत चिंतनामध्ये आपण रमावं. त्यामुळं फक्त वेळ झाला अर्धा ते पाऊण तास याच्या पुढे आपण फार वेळ घेणार नाही परंतु फक्त वेळ झाला म्हणून कोणी काही नाराज होऊ नका. तासभर सेवा करा ऐका आणि सर्वांगाची कान करून ऐका. भजन चालू झालं की टाळी आणि पवित्र मुखानं भगवंताचं चिंतन करत चला. विठ्ठल विठ्ठल भोग तोण
वाचुनी करावे ते म्हणी समाधान म्हणवणी म्हणी मानून एखिदू म्हणावा गोविंद वेळोवेळ अत्यंत गोड अर्थपूर्ण अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी निवडला। मानवी जीवन जगत असताना 3 प्रकारचे काळे, लक्ष द्या, भूत भविष्य आणि वर्तमान। महाराज सांगतात त्या वर्तमान काळाच्या क्षणाला हा जो जीव भोग भोगतोय हा भोग आत्ताचा नाहीये, या भोगाचं कार्य मानव जीवाकडून याच्या अगोदर होऊन गेलेले आणि त्याचा उपभोग मानव जीव सध्या भोगत आहे। कारण या जीवाला जर न शब्द जोडला तर शब्द तयार होतो जीवन। तुम्ही आम्ही जीव ज्या वेळेला जन्माला आलो, लक्ष देऊन ऐका बरं, तुम्ही आम्ही जीव ज्या वेळेला जन्माला आलो ना त्यावेळेला आपला श्वास होता पण नाव मात्र नव्हतं, आणि जातो त्यावेळेला नाव आहे पण श्वास मात्र थांबलेला असतो। म्हणून ही मधलं जे जीवन आहे त्याला खरं तर जीवन असं म्हटलं जातं। आपल्याला कुठे जन्माला यायचं, कुठल्या घरात, कुठल्या कुळात, कुठल्या परिवारात जन्माला यायचं हे आपल्या हातामध्ये नाहीये, आणि जायचं कोणत्या दिवशी हेही आपल्या हातामध्ये नाहीये। आपल्या हातात एकच असतं बरं, काय माहिती का, ते फक्त जगणं, म्हणजे जगायचं कसं एवढंच मात्र आपल्या हातामध्ये आहे। मग समाजाला हसवत जगायचंय की समाजाला रडवत जगायचंय की प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रेमाच्या माध्यमातून स्थान निर्माण करायचं एवढंच मात्र आपल्या हातामध्ये आहे बरं। आणि म्हणून मी मगाशी बोलून गेले, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती रूपान आपल्याला या विश्वामध्ये राहायचे। म्हणून हे जीवन आहे, पण हे जीवन त्या गोदावरी मातेशी संलग्न आहे। ती गोदावरी माता जशी ब्रह्मगिरीवरून निघाली, नाशिकला आली थांबली नाही, कमलपूरला आली थांबली नाही, पैठणला गेली थांबली नाही, नांदेडला गेली तरी थांबली नाही। ती गोदावरी माता जशी सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत मावल्या होतीचं थांबणं शक्य नाही, तसा हा जीव देखील जन्मरूपी सागरातून निघाला, मृत्यूरूपी सागराकडे याची वाटचाल आहे। पण निघाली तशी ती गोदावरी डायरेक्टली जाऊन नाही पोहोचली, अनेक वळण घेत घेत ती गेली। तसा हा जीव देखील निघालाय जन्मरूपी सागरातून आणि मृत्यूरूपी सागराकडे याची वाटचाल आहे। पण त्या नदीला जाताना महाराज डायरेक्ट पोहोचत नाही, तिला 2 तड्या, 2 तट, 2 बाजू आहे। तशी या जीवाला देखील 2 तट, 2 बाजू आहे, ती म्हणजे सुख आणि दुःख। विठ्ठल विठ्ठल आज या परिवाराला भेट देण्यासाठी खरं तर सिद्धार्थ दादा सुद्धा आले। दादा तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद बरं। चला लक्ष द्या, अभंगाचं चिंतन आपलं बाजूलाच राहील। सुख आणि दुःख या जीवनाचे 2 तट आहे। आज प्रत्येक जीवाला दादा सुखाची अपेक्षा आहे। इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं का हो ताई आम्हाला खरं तर दुःख मिळावं? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, आणि या संसारात तर आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो ते सुख मिळालं पाहिजे। बसलेल्या भाविकांना माझा एक प्रश्न आहे, आजपर्यंत आपण संसारात रात्रंदिवस काबाड कष्ट करत आलो, बसलेल्यापैकी असा कुणाचा अनुभव आहे का आरतीताई आजपासून आम्ही टेन्शन फ्री झालो, या संसाराची आम्हाला अजिबातच चिंता राहिली नाही, असं कधी कुणाचं झालंय का? तुम्ही बोला ना, काही टेन्शन आहे का तुम्हाला? मग बोला ना, तुम्ही खरं सांगा प्रामाणिकपणानं, आपण संसारात सुखी आहे का नाही? पुरुष मंडळी आहे का आपण सुखी? सुखी आहे का नाही? माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, मला तोंडाने बोललं तरच कळतं, मला काय ते मुंडकं डुलवलेलं कळत, तुम्हाला हो किंवा नाहीच म्हणायचंय फक्त। संसारात आपण सुखी आहे का नाही? नाही। महिला मंडळ तुम्ही नाही। आता घरी गेलं की कुणी सुद्धा संसार करायचा नाही, म्हणून कसं चालव, संसार करू नका असं नाही, संसार करा, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका पण लागू द्यावा चटका परमार्थाचा। तुम्ही संसार करा, संसार करू नका असं नाही। संतांनी कधी सांगितलं नाही घरी जा, लेकर बाळा विहिरीत टाका, अंगाला राग फासा, हिमालयात तपश्चर्याला जा, सांगितलं का? अजिबात नाही। सुखे करावा संसार, तुम्ही जरूर संसार करा, पण एक संसाराचं वास्तव काय की आपल्याला पाहिजे ते भेटत नाही आणि नको ते भेटल्याशिवाय राहत नाही। चिकनगुन्याला, कोरोनाला काय कोणी लेटर पाठवले नाही, पण तो झाल्याशिवाय राहिला नाही। कधी कधी आपल्याला पहा, एखाद्याला आपल्याला त्याचं तोंड पाहिल्यानंतर जर दिवस खराब जात असेल आपण त्याला टाळत राहतो, पण ते सकाळच्याच पहारी रामराम घातल्याशिवाय राहत नाही। एखाद्या वेळेला बाजारात ज्याच्याकडून पैसे घ्यायचे ते दिवसभर भेटत नाही, पण ज्याला द्यायचे ते अलीकडल्याच कोपऱ्यात उभं राहतं। म्हणजे प्रियाचा वियोग, अप्रियाचा संयोग हे सगळं कशानं घडतं? याला कारण आपलं कर्म आहे। महाराज म्हणतात 3 प्रकारचे कर्म आहे, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित। लक्ष द्या, आज जे आपण चांगलं वाईट कर्म करतोय ना याला क्रियमान म्हटलं जातं, करतो आहे त्याला क्रियमान म्हणतात।
करून ठेवलेलं आहे संचित आणि भोगतो आहे ते प्रारब्ध, असे 3 प्रकारचे कर्म आहे. पण महाराज म्हणतात आज तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वाट्याला जे सुख येतंय ते दुःख येतंय, खरं तर तुम्हाला त्याच्यावरती नाराज होऊन चालणार नाही. हे जे सुखदुःख आपल्याला प्राप्त होतंय ना, हे आपण करून ठेवलेले त्याचाच उपभोग भोगतोय. अभंगाचं प्रथम चरण. चांगलं वागून जर चांगलं झालं ना, लोक चर्चा करतात, फार चांगलं झालं हो त्या माणसाचं, काहीच नव्हतं बघा याच्या आधी, पण आता खूप चांगलं झालं त्या माणसाचं. त्याच्यात दुसरा जर असला ना, तो चर्चा करतो, अरे चांगलं होणारच, त्याचं चांगलं केलं की चांगलंच होत असतं, असं लोक चर्चा करतात. चांगलं वागलं की चांगलं होतं, हा मुद्दा आहे आपला. वाईट वागून ज्या वेळेला वाईट होतं ना, पुन्हा लोक चर्चा करतात, अहो फार चांगलं होतं बरं त्याचं पहिलं, पण आता फार वाटोळं झालं होतं, त्याचं काही राहिलं नाही त्याचं. लोक चर्चा करतात, होणारच, वाईट वागलं की वाईटच होत असतं. पण ज्या वेळेला चांगलं वागून वाईट होतं किंवा वाईट वागून चांगलं होतं ना, त्यावेळेला हा समाज देवाला सुद्धा दोष देतो. अहो राजा रावणानं बायको चोरून नेली, त्यानं मोक्ष मिळवून दिला. वाल्ह्या कोणानं चोऱ्या केले रामायण रामाआधी. पण कधी कधी आम्हाला प्रश्न आहे, आम्ही भजन करावं की चोऱ्या? विठ्ठल विठ्ठल. पण आज आपला चांगलं वागून वाईट होण्याचा, वाईट वागून चांगलं होण्याचा अर्थात आज तरी कुठला संबंध नाही. एखादा मनुष्य रात्रंदिवस भजन करतो, चिंतन करतो, परमार्थ करतो, संत महापुरुषांना पंक्ती देतो, एवढी मनोभावे सेवा संप्रदायाची करत राहतो ना, त्याच्या जीवनामध्ये दुःखामाग दुःख येतच राहतात. परंतु जो कधी परमार्थ नाही, भजन नाही, कीर्तन नाही, परमार्थाचा त्याचा कुठला संबंधच नाही, त्याच्या जीवनात बघा सुखामाग सुख, सुखामाग सुख, सुखामाग सुख येत राहतं. त्यावेळेला असं व्यक्ती करणाऱ्याकडे येतो आणि म्हणतो, का रे आजपर्यंत कधी कुणाचं वाईट केलं नाही, एक महाराज गावात आला तर कधी बिना चहाचा बिना भोजनाचा जाऊ दिला नाही, एवढं रात्रंदिवस पुण्य केलं, पण तुझीच बायको का मारावी, तुझंच पोरग का मारावं, तुझ्याच बागावर लाल्या का यावा, असं का व्हावं, एवढं चांगलं करतो तरी तुझ्या जीवनात ही दुःख का? असे डोम कावळे आले ना, तर एखादा वार बदलणारा भक्त असला ना, बाबा तू बदलूनच जातो. अरे तू म्हणतो ते खरं आहे, म्हणजे मी एवढं चांगलं वागतो तरी माझ्या जीवनात दुःख आहे, आणि तू काही न करता तुझ्या जीवनात सुखी. त्यावेळेला तू म्हणतो तू खरं बोलतोस रे. खरं हा देव निर्दयी. तुम्ही पहा, कधी कधी एखाद्या माऊलीला 4 मुलं असतात बाबा, तिचं एक सुद्धा मरत नाही, पण जिचा एकुलता एक असतो ना, तिचा मुलगाच मरण पावतो. त्यावेळेला ती माता नाराज होते, देवाला म्हणते, देवा
तू खरा तर निर्दयी आहे. भगवंतानं सांगितलं निर्दयता विषमता दोन दोष माझ्या ठिकाणी नाहीच आहे. पण ज्या प्रमाण तुमचं कर्म आहे ना त्या प्रमाण तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण कर्मातून आजपर्यंत कुणाची सुद्धा सुटका झाली नाही. कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवी. अरे यांना सुद्धा कर्म चुकलं नाही. तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा आहे. आणि म्हणून जानकीला सुद्धा तिचं कर्म भोगावं लागलं. एकदा वटवृक्षाखाली निवांत बसलेली आणि तेवढ्यात त्या झाडावरती राघव आणि मैना एकमेकांना रामकथा सांगत आहेत. रामकथा ज्या वेळेला जानकीनं त्या मुक्या जीवांच्या मुखातून ऐकली ना, राघव मैनेच्या मुखातून एवढी आनंदी झाली. वा वा वा, अरे माझ्या प्रभूचं चरित्र या पशुपक्षांनी एवढं दिव्य गावं. आणि त्या ठिकाणी महाराज रामकथा संपल्याबरोबर दोन्ही जीव त्या ठिकाणी भजन करतायत की श्रीराम जय राम जय जय राम, 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 ऐकल्यानंतर जानकीच्या नेत्रातून तर अश्रू आले. वा वा वा, माझ्या राघवाची कथा एवढी गोड गाताना तुम्ही. माझी विनंती असेल, राघव मैनेला सांगितलं, माझी विनंती असेल तुम्हाला की माझ्या प्रभूजीची कथा सांगण्यासाठी तुम्हाला माझ्या स्थानी यावं लागेल. त्या मुक्या जीवांनी सांगितलं, मैया बंदिस्त राहणं आमची काही जागा नाहीये. पण मैयानं विचार केला, हे जर आले नाही तर माझ्या राघवाची कथा मला कोण सांगेल. त्यांना सांगितलं तुम्हाला यावं लागेल. त्यांनी सांगितलं मैया ऐकायची ना, तुला येऊन सांगू बघा मी कथा, पण बंदिस्त राहणार नाही. मैयाला वाटलं हे पशु पक्षी उडून निघून गेले तर यांचं कुठे शोधाशोध करू, म्हणून त्या दोघांना पकडलं, पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि मैया त्या ठिकाणी नित्य नव्यानं त्यांच्याकडून रामकथा ऐकायची. दिवसामागं दिवस निघून गेले आणि एक दिवस मैना गर्भवती. त्यावेळेला राघवानं विनंती केली, मैया आता या अशा वातावरणात तरी इथं राहणं आम्हाला योग्य वाटत नाही, आता आम्हाला सोडून दे. काही दिवस माझ्या मैनेची प्रसूती झाली की पुन्हा येईल आणि पुन्हा तुला प्रभूजींची कथा सांगेल, पण आता सोडून दे. मैयानं ऐकलंच नाही. पुन्हा काही दिवस निघून गेले आणि आता मात्र मैनेचा प्रसूती काळ जवळ आला. राघवजी म्हणतात, मैया कधीतरी माझ्या मैनेला मनासारखं खावं वाटलं असेल ग, कधीतरी तिला मनासारखं वावरावं वाटलं असेल, आता तरी सोड ग या क्षणाला. पण मैयानं ऐकलंच नाही महाराज. मग तिनं सांगितलंय बघा, जायचं ना दोघातून एकाला सोडेल, दोघाला मात्र मी सोडणार नाही. आता राघवजी त्या ठिकाणी विदाई करतायत. वाटलं की माझ्या पत्नीचे आता दिवस जवळ आले, कधी प्रसूत होईल सांगता येत नाही, कधीतरी मनासारखं खावं वाटलं असेल. दिवसभर मनात विचारण केलं, माझ्या मैनेला काय आवडतं, म्हणून त्या ठिकाणी फळांचा स्वाद आपल्या फळ मुखामध्ये धारण करावी. आणि सायंकाळची वेळ झाली, प्रसूती काळाच्या वेदना आता मैना सहन करते आणि सारखं त्या द्वाराकडे लक्ष आहे, कधी येईल माझा राघव, कधी येईल माझा राघव, कधी येईल माझा राघव. राघवाची एक चित्तानं त्या ठिकाणी वाट बघते, पण राघव मात्र आला नाही. आणि त्याला शुद्ध आले, अरे अरे आता वेळ झाला, माझी पत्नी माझी वाट बघत असेल. आणि म्हणून मैनेच्या भेटीसाठी धावपळ करत निघाला बरं राघव. पण ज्या वेळेला राघव जे आले ना, राघवानं दारातून पाहिलं तर प्रसूती काळाच्या वेदनानं अतिशय त्रासलेली मैना, तिनं आपली पाठ मान पिंजऱ्यामध्ये टाकून दिलेली आणि एक चित्तानं माझा राघव, माझा राघव अशी म्हणून वाट बघत होती. यानं द्वारात आल्यावर पाहिलं, अरे ज्या अर्थी माझ्या मैनेनं पाठ मान खाली टाकली ना, त्या अर्थी नक्कीच माझी मैना गतप्राण झालेली असावी. आणि पत्नीच्या पश्चात आता मात्र मी जीवन जगूच शकत नाही. म्हणून राघवानं द्वारातच जानकी त्या स्वतःच्या मैनेकडे पाहून आपलं जीवन समर्पित केलं. पण सगळा झोपल्या झोपल्या प्रकार मैना पाहत होती बरं. थोड्याच वेळानं जानकी जी आली आणि जानकीनं मैनेच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि विचारलं, काय झालं मैना तुला. मैनेनं सांगितलं, मैया माझं दुःख तुला काय सांगू, या विश्वामध्ये आता माझे पतिराज माझ्या बरोबर राहिले नाही,
परंतु आम्ही दोघांनी एवढी विनंती केलेली असून सुद्धा जर तू आम्हाला सोडू शकलीस नाही, पण माझ्या राघवानं मात्र माझ्या वियोगामध्ये आज स्वतःचे प्राण समर्पित केला मैया. परंतु आई, ज्याप्रमाणे माझ्या पतीचा आणि माझा वियोग तू घडवलास ना, तो वियोग तुला सुद्धा भोगावाच लागेल. म्हणून वियोग घडला सीतादेवी. म्हणून कर्म जे आहे ना, तुम्ही आज चांगलं करा अथवा वाईट करा, आपण जे केलेलं आहे ते आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून एखादा चांगलं कर्म करणाऱ्याला मानव जीव त्याच्या जीवनामध्ये जर चांगलं करून जर दुःख येत असेल तर त्यांना समजून जायचं, याच्या अगोदर मी कुणाचं तरी वाईट केलंय, त्याचा परिणाम आज सध्या मी भोगतोय. पण आज जे चांगलं कर्म करणार आहे याचा परिणाम मी पुढे भोगायला भेटणार आहे. पण आज एखादा जर वाईट करून त्याचं चांगलं होत असेल तर त्यांना समजावं, याच्या अगोदर मी कुणाचं तरी वाईट केलंय ना, चांगलं केलंय, त्याचा परिणाम आज भोगतोय. पण आज जे वाईट करतोय ते एक ना एक दिवस मला भोगावंच लागणार आहे. त्यामुळं माऊली संत सांगतात, दादा तुम्ही कधी देवावरती नाराज होऊ नका. हे जे आज आपल्या प्रारब्धानं सुख मिळतंय, दुःख मिळतंय, हे आपणच करून ठेवलेले. त्यामुळं करावे ते म्हणी समाधान माना. दुःख आल्यावर समाधान मानावं वाटतं का? आपण नाराज होतो, देवालाच दोष देत राहतो. पण लक्ष देऊन ऐका, हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल. पाप केलं तर माणसाला दुःखच भोगावं लागतं आणि पुण्य केलं तर माणसाला सुखच भोगावं लागतं. हे तर तुम्हाला मान्यच आहे. बरं जाऊ द्या, नसेल तर उदाहरणासह पटवून देते. जर तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात ना, तुम्ही चर्चा करता, हो कसं झालं, असं वाटलं नव्हतं तुमच्या जीवनात असा प्रसंग येईल, पण फार वाईट झालं बघा. त्यावेळेला तो म्हणतो, हो ना राव, असं व्हायला नको होतं, पण कसं झालं नाही कळालं. पण तो माणूस समोरचा ज्या वेळेला म्हणतच राहतो ना, नाही पण फारच वाईट झालं, मग तो काय म्हणतो माहिती का, असेल आपलं पूर्वजन्माचं काहीतरी पाप. म्हणजे आपल्याला ते मान्य करावं लागतं बरं माय मावल्यावर, की आम्ही केलंय ना ते पाप, त्याचं दुःख आम्हाला भोगावं लागतं. पण एखाद्याचं अति चांगलं झालं, लॉटरी लागली, मुलं बाळ फार कर्तबदार निघाले, परिवार अगदी आनंदात सुखी राहू लागला आणि पहिले दिवस त्यांना अतिशय वाईट काढलेले असतात, त्यावेळेला कोणीतरी गेलं की म्हणतो, फार चांगलं झालं हो तुमचं, फार तुम्ही सुखी आनंदी आहो, फार जीवन तुमचं बदलूनच गेलं. त्यावेळेला तो काय म्हणतो माहिती का, असेल पूर्वजन्माचं काहीतरी केलेलं पुण्य, म्हणून आम्हाला हे भोगायला, हे पाहायला मिळतंय बरं. म्हणजे आपल्याला मान्य करावं लागेल, आम्ही चांगलं केलं की चांगलं होतं, वाईट केलं की वाईट होतं. पण आज आपण पाप करत असताना आपल्याला वाटत नाही की मी पाप करतोय. आज आम्ही पाप करतोय ना, आम्हाला वाटत नाही आज आम्ही इतके पाप करतो महाराज. खरं तर भक्ती करणं हा मानव जीवाचा एक जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण तो किती केलीच पाहिजे, कारण ईश्वरानं हा मानव देह दिला फक्त खाणं पिणं व्यर्थ मौज मजा करण्यासाठी किंवा हे शरीर बर्बाद करण्यासाठी नाहीये. आपण खरं तर भक्तीच्या मार्गाने मार्गस्थ असलं पाहिजे. तुम्ही संसार करा ना, करू नका असं नाही, पण संसार करत असताना जेवढं महत्व आपण संसाराला देतो ना, तेवढंच महत्व आपण भक्तीला दिलं पाहिजे, तेवढंच महत्व आम्ही परमार्थाला दिलं पाहिजे. संसारामध्ये राहत असताना जेवढं आम्हाला आमचे आईबाप आमचे वाटतात, जेवढे मित्र मंडळी आम्हाला आमचे वाटतात, जेवढी सगळी सोयरे आम्हाला आमचे वाटतात ना, तेवढा देव आम्हाला आमचा वाटत नाही. पण तू वाटला पाहिजे, कारण जेने हा जीव दिला दान किंवा देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा पादिकेचा. ज्यानं पवित्र असं शरीर आपल्याला दिलं, या शरीराची जर कधीतरी आम्ही किंमत केली ना, किती अनमोल किमतीचं दिलं बघा बरं. अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना गवाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना गवाना खोया. भज मन नारायण, 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 भज मन नारायण. औट हात का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. किती गोड आणि मार्मिक प्रमाण दिलं ना. खरं तर कीर्तना साथीदारांचीच गरज असते बरं का. हा कीर्तनकार कसाही असू द्या,
पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद यांच्यामध्ये. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, वेड्या गबळाचे का म्हणो हे. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. तुम्हाला एक खरं सांगू का, आता मी काय फार दूर नाही बरं, भोकर ते गोगरगाव खाली 10-15 किलोमीटरचं अंतर आहे. परंतु प्रभूजीच्या कृपेनं खरं तर आता जिल्हा राहिला नसेल, आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही. अवघं महाराष्ट्रभर या कथा कीर्तनाच्या माध्यमातून फिरते आहे. पण वस्तुस्थितीनं बाहेर खूप पैसा भेटतो बरं. लोक अंतर पाहून खूप मानधन देतात व्यवस्थितपणे. आपल्याकडं फार मानधनाचं नाही, परंतु वस्तुस्थितीनं प्रेम करणारी मंडळी आपल्याकडे. पण आयोजन नियोजन हे मात्र पाहिलं तर आपल्याच भागात पाहायला भेटतात बरं. काही इकडं पैसा आहे पण हे नियोजन नसतात बाबा. पवार दादा आता गेली होती मी एकदा कीर्तनाला सोलापूर जिल्ह्यातून, मला फोन आला, म्हणले ताई कीर्तन ऐकलं हो तुमचं यूट्यूबला. म्हटलं बरं, आम्हाला सेवा घ्यायची. मग सगळं काही ठरलं. ते म्हणले पैसे किती घेणार तुम्ही, सुपारी बिपारी. मला सुपारी नाही पण मानधनाचं सांगा होते. म्हणे सांगा ना तुम्ही कसं. मी सगळं सांगितलं आणि त्यांनीही होकार दिला. पण मी कीर्तनाला गेले, म्हटलं माऊली पण तुम्ही ऐकलं यूट्यूबला, तुम्हाला माहिती ना आरतीताईचं कीर्तन गायन वादन कसं आहे, त्यामुळे सगळी तयारी असू द्या. ते म्हणताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्या गावची काही भजनी मंडळ त्यांच्याशिवाय आमच्या गावचं कीर्तनच होत नाही म्हणे. मला तर असं होता तयारीची. कीर्तनाला गेले तर कीर्तनाला सगळे उभा, MH 80, MH 90, MH 85. म्हणलं अरे बाबा आता यांच्यात कसंच कीर्तन करू. बरं जाऊ द्या म्हटलं, आता तयारीचे असतील. पण बाबा मी समोर प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बोलू द्या कोणाला पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. किती सुटसुटी ते. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना सुद्धा असे शब्द आपापल्या पद्धतीनं परफेक्ट बसवले. पण खरंच कीर्तनात साथीदारांची गरज आहे. आणि आज आनंद, मला वाटलं नव्हतं बरं आमच्या सागर दादाचं एवढं सुंदर नियोजन असेल. पण वाटतं आज या ठिकाणी कीर्तन करताना की आज वर्ष श्राद्धाचं नाही, जणू काही सप्ताहाचं कीर्तन करते की काय. एवढं गोड वातावरण आहे. आज या ठिकाणी शूटिंगसाठी आमचे गजर हरिनामाचा चॅनलवाले दादा आहेत बरं. फार दुरून वैजापूरवरनं आले. सहजच मी काल कॉल केला. दादा म्हणले ताई तुम्ही आवाज द्यावा, आम्ही कधीही यायला तयारच आहे. आणि सकाळीच निघाले दादा आज या ठिकाणी उपस्थित आहे. पण लक्ष देऊन ऐका बरं. आता ही कीर्तन झालं ना, तुम्हाला वाटलं पटरेंची तर कीर्तन झालं ना आरतीताईचं आपल्याला ऐकायचं, तर तुम्ही यूट्यूबला आता 10-15 दिवसानं सर्च केलं त्यांच्या चॅनलचं नाव की तुम्ही ते कीर्तन बघू शकणार आहे. लक्ष द्या. पण ते चॅनलवाले लोक एवढे हुशार असतात ना, जे सारखे बडबड करतात, चालू कीर्तनात झोपा घेतात, ते त्यांची शूटिंग काढत असतात ते रावराव. हां, ते कीर्तन यूट्यूबला पडलं की तुम्ही म्हणताल बाई पटरेचे तर झालेलं कीर्तन, मग ते तुम्ही बघत बसणार. मग तुमचे कोणी पाहुणे रावळेने पाहिलं का म्हणाल बघा बाई आपले रामभाऊ काका तिथं जाऊन गप्पा मारितात, तिथं जाऊन झोपा घेतात. असं होऊ नये. असं जर वाटत असेल तर सर्वांगाची कान करून ऐका बरं तास अर्धा तास. विठ्ठल विठ्ठल. ईश्वरानं फार सुंदर मानव देह तुम्हाला दिला. भक्ती करायची या शरीरानं. हातानं काम करा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जेवढा संसारासाठी एकरूपतेनं आपण वेळ देतो ना, तेवढा भक्तीसाठी सुद्धा वेळ द्या. गोपिकांनी दिला महाराज. त्यांचं जीवन माझ्या कान्हाजीसाठी समर्पित आहे. कान्हा मेरे कान्हा मेरे कान्हा, कान्हा मेरे कान्हा मेरे कान्हा, जो निहारो तुझे जो सहारो मुझे, मेरी आंखें ये कान्हा से हटती नहीं, तेरी बंसी की धुन पे नाचूं होके मगन, मेरी आंखें ये कान्हा से हटती नहीं। हाँ मैं पागल जाऊं चाहे दर्शन तेरा, बाबरी हूँ मैं कान्हा तुम समर्पण मेरा, मेरी आंखें ये कान्हा से हटती नहीं। कान्हा मेरे कान्हा मेरे कान्हा, कान्हा मेरे कान्हा मेरे कान्हा. जीवन समर्पित केलं या गोपिकांनी. एवढी भक्ती आपल्याच्यानं कठीण आहे. पण महाराज म्हणतात अरे दुःख आलं देवावरती नाराज होऊ नका. मग करा काय, अभंगाचं द्वितीय चरण. मानवने माने मानो नायके, मानवने माने मानो नायके,
देवावरती नाराज होऊ नका. आपण जे केले ना तेच आपल्याला भोगावं लागतंय. परंतु महाराज समाधान मानायचं. मग समाधान मानायचं पण करायचं काय? महाराज म्हणतात म्हणावा गोविंदू वेळोवेळा. त्या प्रभूजीचं चिंतन करा. जीवनाचे सुख येणारे दुःख येणारे ते आपण करूनच ठेवलेले, त्यामुळे त्याच्यावरती नाराज होऊन आपल्याला चालणार नाही. म्हणून आज माझी विनंती असेल, इथं कीर्तनाला भरपूर मंडळी उपस्थित आहात बरं. आजकाल तुम्ही पहा आपल्याला विदारक दृश्य पाहायला मिळतं. काही काही घरामध्ये आई वडिलांची शेवटच्या क्षणापर्यंत व्यवस्थित सेवा केल्या जात नाही. 2 मुलं असतील तर वादविवाद चालू राहतात. आई तुझ्याकडं, बाप माझ्याकडं. संपत्तीची ज्या वेळेला विभागणी होते त्यावेळेला सगळं काही वाटून दिल्या जातं. 2 एकर असेल तर दोघांना 2 एकर. कुठली वस्तू असेल तर त्या वस्तूची विभागणी केली जाते. 2 वस्तू असेल तर 2 दोघांना दिल्या जातात. पण मला असं वाटतं लक्ष देऊन ऐका बरं. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. वाटण्या होत असताना सगळी काही संपत्तीची तुम्ही वाटणी कराल, जरूर करा. परंतु वाटणी करत असताना ज्या वेळेला आई वडिलांची वाटणी करायची वेळ येते ना, आई तुझ्याकडं, बाप माझ्याकडं. एखाद्या भगवत भक्तानं खरं तर सांगावं, अरे एखादी संपत्ती, एखाद्या वावराचा तुकडा मला कमी आला तर चालेल, परंतु जे आज जिवंत माझे मायबाप आहेत, प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, त्या माय बापाला मात्र कुठला हिस्सा माझ्या वाट्याला येऊ ना येऊ, पण आई वडिलांचा हिस्सा मात्र माझ्या वाट्यालाच आला पाहिजे. हा खरं तर आमचा अट्टहास असला पाहिजे बरं. आणि म्हणून आपलं आई वडील आपल्यासाठी एवढे काबाड कष्ट करतात. परिवारात राहत असताना एखाद्या मुलाकडं नाही जास्त पाहणं झालं, त्याच्याकडे नाही जादा जाणं झालं, तर तो मुलगा नाराज होतो आई वडिलावर. त्याची बायको नाराज होते, त्यांच्याकडेच पाहतात, आमच्याकडे येत नाही, आईला तेच घर आवडतं. असं काही नसतं. आई प्रेम करत असताना कधी तिच्याकडे भेदभाव नसतो. हा माझा लहान आहे, हा माझा मोठा आहे, आपल्या पाहण्याच्या दृष्टीनं भेदभाव असेल, पण आई वडिलांकडे प्रेमात मात्र कधीच भेदभाव नसतो. आणि म्हणून आई वडिलांचं समर्पण, आई वडिलांचं प्रेम, आई वडिलांचा त्याग सगळ्यांनाच कळतो असं मात्र नाहीये. आज आम्ही वावरत असताना सासू सासरे वृद्ध झालेले असतात, गुडघ्याचा कमरेचा फार त्रास असतो महाराज. पण त्या क्षणाला आपण तारुण्य असतो ना, आपल्याला त्यांच्या दुःखाची किंमत कळणार नाही. पण ज्या वेळेला आपण वृद्ध होऊ, हातपायाच्या वेदना, गुडघ्याच्या वेदना, कमरेच्या वेदना काय आहे त्यावेळेला तुम्हाला कळेल. पण त्यावेळेला वेळ गेलेली असेल. म्हणून आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागू नये असं जर वाटत असेल ना, जोपर्यंत आपले मायबाप सासू सासरे जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणानं त्यांची सेवा करा. एकदा गेले ना काहीच नाही महाराज, आपल्या हातामध्ये एवढंच आहे. कहा गए ममता भरे दिन, कैसे जिए जिए माँ तेरे बिन, ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुन है जहाँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सखा, कोई कहते क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आपल्याला म्हणावं वाटतं बरं कधी कधी, आणि एवढंच राहणार आहे आपल्याकडे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जग
बसण्यापेक्षा, खेद करत बसण्यापेक्षा आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. आणि म्हणून कष्ट करत असताना, लेकरासाठी खटाटोप करत असताना, रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करत असताना घाम आला म्हणून कधी पंख्याखाली येऊन बसत नाही. त्यांच्या समोर उभा असतं ते लेकरांचं भविष्य. बापानं विचार केला दुसरं लग्न करावं तर सावत्र आई म्हणून लेकराला त्रास होईल, नाही करावं तर माझाही आयुष्याचा प्रश्न आहे. पण म्हणलं आता राहिलंच काय, पोरग लहानची मोठं होईल, याचं सुख हेच माझं सुख असणार आहे. बापानं दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. परंतु मुलगा लहानची मोठा झाला, त्याला सुंदर शिकलेली घराण्यातली मुलगी करून आणली. मुलगी शिकलेली होती पण संस्काराचा मात्र अभाव होता. तुम्ही इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मुलगी शिकलेली होती पण संस्काराचा मात्र अभाव होता. तिला त्या ठिकाणी 2 मुलं झाली. मुलं अत्यंत सुंदर आहे, लहानची मोठे होत आहेत. सारखे आजूबाजूना आजी आजोबामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बाबालाच पाहावं, कुठूनही आले की आजोबा पशीच खेळावं. पण पोरं लहानची मोठे झाले ना, त्यावेळेला एक दिवस तिनं नवऱ्याजवळ तक्रार केली. हो म्हणे, तुम्ही उठता ऑफिसला जाता, तुम्ही उठता ड्युटीला जाता, पण आता तुमचं म्हातारं झालं म्हणे. घरात किती त्रास होतो हे तुम्हाला काय सांगावं. आता वय झाल्यानंतरची अवस्था आहे. वजन नाही, हातपाय डोळा पडली झापड, करणं हे बदिरा झाले वाचा बोले बोबड, नाक मुख कळू लागले लाळ आणि शिंबूड, श्वाना परी गती झाली अवघी करीती हाड हाड. म्हातारपण झालं म्हणे तुमच्या बाबाचं. सारखं खाकरणं, थुंकणं, मोठमोठ्याने बडबड करणं, माझ्या माहेरातल्या लोकांसमोर अपमान करणं हे मला काही सहन होत नाही. पण त्यानं सांगावं, अगं जाऊ दे, जातील दिवस निघून. बायकोच्या पश्चात बापाला बोलावं, बाबा आता तुम्हाला हे उतार वयाला शोभा देत नाही, असं का वागता तुम्ही. बाबाला बोलावं, बाबांना सांगावं. यातलं कुठलंच बापानं केलेलं नसायचं. परंतु एक दिवस बायको हट्टालाच पेटली. हे बघा, तुमचे वडील या ठिकाणी घरात त्रास देतात, तुम्ही उठता ऑफिसला जाता, हे घरातलं कारभार तुम्हाला काहीच माहिती नसतो. आता माझे याच्या पुढे हात टेकले, मी काहीच करू शकत नाही. आता तुमच्या पुढे शेवटचा निर्णय, एकतर आता तुमचे बाबाच घरामध्ये राहतील, नाहीतर मीच या घरामध्ये राहील. पोरानं विचार केला, आता बापाला जर घराच्या बाहेर काढलं, समाज मला नाव ठेवेल. माझा जर आता बायको निघून गेली तर संसार रस्त्यावर येईल, काय करावं. तर पोरानं विचार केला, आता संसार रस्त्यावर येण्यापेक्षा 2 लेकरं आहे, या लेकरांचं काय असेल. बायको माझ्यापासून जाण्यापेक्षा आता काहीतरी योग्य निर्णयच घेतलेला बरा. आणि म्हणून त्या पोरानं बापाची सगळी काही पिशवी आटोपली बरं. थकलेलं शरीर होतं त्या बापाचं, 70-80 वर्ष वय झालेलं. हातामध्ये काठी होती, पाठीचा कणा वाकलेला होता, डोळ्याला व्यवस्थित दिसत नव्हतं, कानाला व्यवस्थित ऐकायलाही येत नव्हतं. पण पोरानं विचार केला, आता जर या ठिकाणी नाही निर्णय घ्यावा तर संसार रस्त्यावरच येईल, यापेक्षा आता निर्णय घेतलेलाच योग्य असेल. त्यानं सगळी काही बापाची पिशवी आटोपली आणि त्या बापाला गाडीवरती घेतलं त्या पोरानं. बाबा माझ्याबरोबर चला तुम्ही, दोघांच्या मध्ये बॅग आहे. आणि त्यांना असं वाटलं जाताना डायरेक्ट बाबाला त्या स्थानावरती पोहोचल्यावरती दुःख होण्यापेक्षा आपण थोडंसं समजावून सांगावं. आणि मग ते पोरगं सांगू लागलं, बाबा आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही कष्ट केले बरं, मला जाणीव आहे बरं बाबा. मला माहिती की ज्या वेळेला आई बालपणी मला सोडून निघून गेली ना, त्यावेळेला तुम्हाला दुसरं लग्न करण्याची इच्छा जरी असली, पण माझ्या सुखासाठी मात्र तुम्ही लग्न करण्याचा सुद्धा विचार केला नाही. माझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला हो बाबा, मला माहिती. पण एवढं माझ्यासाठी सहन केलं, पण आज माझी इच्छा आहे की आता एवढं एक शेवटचा वेळ प्रसंग तुम्हाला सहन करावा लागेल. बापानं विचारलं, बोल ना रे राजा, काय आहे असा प्रसंग. त्या सांगितलं, काही नाही बाबा, तुम्हाला फक्त आता माझ्यासाठी वृद्धाश्रमात राहावं लागेल. बाबा त्या ठिकाणी नाराज मनातून झाले असेल, पण स्मित हास्य केलं. आणि काही अंतरावरती गेल्यानंतर बाबाला एक दगड दिसला आणि त्या दगडाकडे पाहिलं आणि बाबांनी सांगितलं, थांब रे राजा, या दगडाजवळ थांबव बरं 2 मिनिटं गाडी. त्या पोरानं ती गाडी ज्या वेळेला थांबवली ना, त्या गाडीत वरनं बाप खाली उतरला आणि त्या दगडाला टिकून तो वयस्कर असणारा बाप मात्र रडू लागला बरं. पोरगं जवळ आलं आणि बापाच्या हाताला धरलं आणि विचारलं, बाबा तुम्ही रडत आहात, पण का रडता. मला माहिती हो बाबा, तुम्हाला माझ्यापासून दूर राहावं लागणार आहे, नातवांचं प्रेम तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुम्ही रडता ना बाबा.
परंतु वस्तुस्थितीनं बाबा थोडा आतापर्यंत त्रास सहन केला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, तर एवढाच त्रास माझ्यासाठी एक सहन करा. पण बाबा मात्र तरी सुद्धा शांत व्हायला तयार नाही. ओक्साबोक्षी बाबा रडतच होते. पोरानं सांगितलं, बाबा तुम्हाला तुमच्या मित्रांची आठवण आली का हो बाबा? तुम्हाला माझ्या गेलेल्या आईची म्हणजे तुमच्या पत्नीची आठवण आली का बाबा? सांगा ना, तुम्ही रडता का? बाप तरी सुद्धा काहीच बोलायला तयार नाही. बरं, ओक्साबोक्षी रडतच होता. शेवट पोरानं प्रश्न केला, बाबा तुम्हाला एकुलता एक मुलगा, एवढं त्याच्यासाठी समर्पण केलं ना, आज तुम्हाला वृद्धाश्रमात घेऊन जातोय म्हणून रडता ना बाबा? बापानं डोळ्यातलं पाणी सावरलं. सांगितलं, नाही रे राजा, मला खरं तर मित्रांची आठवण आली नाही. गाव सोडून जाण्याचं दुःख नाही, नातवंड सोडून जाण्याचं दुःख नाही, माझ्या धर्मपत्नीचीही मला आठवण आली नाही. पण आज एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. बरं, तू जसं आज मला वृद्धाश्रमात घेऊन निघाला ना, तुझ्या पत्नीच्या सांगण्यावरनं, असंच मी सुद्धा माझ्या पत्नीच्या सांगण्यावरनं माझ्या बापाला असंच वृद्धाश्रमात घेऊन निघालो होतो. आणि त्यावेळेला माझा सुद्धा बाप याच दगडाला टेकून रडत होता. बरं, पण त्यावेळेला त्या दुःखाची किंमत मला नाही कळाली. परंतु आज कळतंय की घर सोडण्याचं, परिवार सोडण्याचं दुःख काय असतं याची जाणीव आज मला झाली. पण कधी, ज्या वेळेला मला चटके बसतात त्यावेळेला त्या पोराला खरं तर पश्चाताप झाला. जी घेतलेली पिशवी होती ना, ती तशीच गाडीला ठेवली. बापाला हाताला धरवलं, पुन्हा गाडीवरती बसवलं. वृद्धाश्रमाच्या रस्त्यानं न जाता आता पुनश्च घराच्या रस्त्यानं आला. बायकोनं पाहिलं, का हो वृद्धाश्रमात घेऊन गेला होतात ना तुम्ही, इकडं वापस कशी आलात? पोरानं सांगितलं, अगं माझा हा बाप आहे ना, शेवटच्या क्षणापर्यंत या घरात राहील. तुला राहायचं या घरात तर राहू शकते, नसेल इच्छा तर तू या घरातून जाऊ शकतेस, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत माझा बाप मात्र या घरातून जाणार नाही. कारण का, मला माहितीये की आत्ताशी मला जाणीव झाली, चटकी लागल्यानंतर कळालं वेदना काय असतात. त्यामुळे हेच दुःख मला पुढे भविष्यात भोगावं लागू नये यासाठी आता हे कृत्य करून मला चालणार नाही. म्हणून संत सांगतात, जर दुःख तुमच्या प्रारब्धाने येत असेल ना, नाराज व्हायचं नाही. आणि करुसावे न लगे बहुता, न लगे बहुता. आणि करुसावे न लगे बहुता, न लगे बहुता. लक्षात आला असेल. आणि करुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. अतिशय गोड अर्थाचा अभंग आहे. बरं, 5-10 मिनिटं आपल्याकडे बाकी. आम्ही सगळे वारकरी भजन करतोय, गातोय, वाजवतोय, पण आजीच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात ना, सगळ्यांना मात्र या ठिकाणी भजन करायचं. या भजनाचं पुण्य आपण आजींना समर्पित करूया. त्यामुळे सगळ्यांनी श्रद्धेनं 2 हाताने टाळी आणि प्रेमाने सगळ्यांनी मात्र भजन करा.
पाकवाजामुळे काय तुमचा आवाज येत नाही, हे काहीच वाजणार नाही. बसलेले भाविक फक्त भजन करतील. टाळी वाजवा माता भगिनी, पण अगदी प्रेमानं. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय. वा वा, क्या बात है, वाह. जय जय हरी बोल, जय हो, क्या बात है. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय हरि बोल, जय हो, क्या बात है. जय जय, वाह 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 वाह. हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, अतिशय गोड भजन केलं. पण पुरुष मंडळी काही असो का नसो, पण तुम्हाला एक मान्यच करावं लागेल बरं. आवाज जर कुणाचा गोड असेल तर मग मात्र एवढं तर प्राधान्य द्या. आवाज मात्र आमचाच असतो बरं. का बरं माहिती का? कारण आम्ही कधी बिडी नाही, तंबाखू नाही, सिगारेट नाही. तुमचा आवाज म्हणजे जणू काही भूकंपच, तरी सुद्धा काही लोकांनी होऊ दिला नाही. पण असं मात्र भजन सर्वांनी अत्यंत सुंदर केलं. खरंच आनंद वाटला. पण काहींनी केलं असेल, काहींनी नसेल, पण आता मात्र सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायचे. आजूबाजूचे, माझ्या समोरचे सगळ्यांनी जे हात वर करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ द्या. जर तुमचं शेजाऱ्यावर प्रेम असेल ना, आज सगळे पाहुणे रावळे तुम्ही एकमेकांची. हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद तुम्हाला. तशी मंच हुशारी तुम्ही सगळे. आता वरी घ्या, टाळ्या वाजवा, भजन करा, आम्हाला सांगावं लागतं बरं. पण आता भजन संपलंय, हात खाली घ्या, तुम्हाला अजिबात सांगायची गरज नाही. पण अत्यंत सुंदर सगळ्यांनी भजन केलं. पुनश्च धन्यवाद. आज या ठिकाणी आजींच्या श्राद्धानिमित्त आपण उपस्थित आहात. अत्यंत गोड अर्थाचा अभंग मी सेवेकरिता निवडला बरं. विनंती असेल, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. जेवढं पुण्य आपल्याला संपादन करता येईल तेवढं पुण्याची कामं करा. वाईट करू नका. केले मग मगाशी बाबांनी प्रमाण दिलं ना, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे की ते, अशी म्हणायची किंवा करायची वेळ आपल्यावरती येऊ नये असं जर वाटत असेल तर दिव्य संदेश या कीर्तनातून घेऊन जा की आम्हाला चांगलं करायचंय. आज आम्ही चांगलं करतो, वाईट करतो ना, हे कधी ना कधी आम्हालाच भोगायला भेटणार आहे. याची एक भोग संपल्याशिवाय आपली सुटका नाही आहे. आणि म्हणून अत्यंत गोड अर्थाचा अभंग होता. महाराज सांगतात, हे कर्म करत असताना भगवंतावरती भार घाला. तुका म्हणे भार घातली, त्याची भक्ती करून घाला. नाही तर उगा संकट आलं का देव माझा आहे, संकट गेलं की मग बस आपलं सुख आपलंय, असं नाही. प्रसंग आला तरी देव माझाच आहे, नाही आला तरी देव माझाच आहे, हा भाव जर अंतकरणात असेल तर होईल कैवारी नारायण. तो भगवान आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही.
असा गोड अर्थाचा अभंग होता। आज या आजी जाऊन आज या परिवारातून वर्ष होते आणि आजीचा हा समारोपाचा सोहळा आहे। आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता कृतज्ञतेचा सोहळा म्हणजेच दशक्रिया विधी, मासिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध, बस एवढा शेवटचा सोहळा आहे। काही काही लोक हा सुद्धा श्रद्धेनं करत नाही, म्हणून मी मागाशी बोलून गेले, श्रद्धेनं केलं जातं त्यालाच श्राद्ध म्हणतात। म्हणून किती श्रद्धापूर्वक असावं या तीनही पुत्रांनी, आजींच्या पश्चात नातवांनी एवढा सुंदर समारोपाचा सोहळ्याचं आयोजन केलं। हे पुण्य त्या आजींना समर्पित होणार आहे। जो जन्म भेटणार आहे तो आजच्या दिवशी या परिवारानं प्रार्थना करायची, प्रभू जो भेटणार आहे तो योग्यच भेटो। आणि म्हणून या परिवारातून आज आई गेल्या ना, वर्षभरापूर्वी आई या परिवारात होत्या, आज वर्ष झालं या परिवाराला माय डोळ्याला दिसली नाही, भविष्यात यापुढं कधीच दिसणार नाही। अशा स्थानी निघून गेले, अशा स्थानी गेले की तिथं कुठली चिठ्ठी ना कुठला मेसेज, की चिठ्ठी ना कोई संदेश, जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए, चिठ्ठी ना कोई संदेश, जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, ना कोई संदेश। अशा स्थानी गेले, वर्षभर फोन नाही, कुठला मेसेज नाही आणि याच्या पुढे सुद्धा येणार नाही। बरं, कधी जर आठवण आली फक्त डोळ्यात अश्रू येतील, आठवणीनं कधीतरी डोळे पाणावतील, एवढंच आपल्या हातामध्ये असतं। पण वावरत असताना घरात एक जागा असते त्यांच्या, वृद्ध माणसं घरातून जाणं म्हणजे कानुभव जाणं असतो। त्या जागा असतात ना, त्या जागेवरती गेलं की आपल्याला गेलेल्या व्यक्तीची आठवण येते। खाण्याच्या, बसण्याच्या, राहण्याच्या, झोपण्याची एक जागा ठरलेल्या असतात, त्या जागेवर गेलं की आपल्याला निश्चित गेलेल्या व्यक्तीची आठवण येत असते। बरं, पण परिवारातून आजी गेल्या ना, कुणाची आजी असेल, कुणाची चुलती असेल, कुणाची मामी असेल, कुणाची आत्या असेल, कुणाची मैत्रीण असेल, पण लेकरांची मात्र माय असते। सोडून या गेली आई गेलेले कराला, आई 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 हाका मारू मी कुणाला, सोडून या गेली आई गेलेले कराला, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई गेली परिवार, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते आई त्याच घडीला, सोडून या गेली आई गेलेले कराला, आई 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 हाका मारू मी कुणाला। आई परिवारातून जाणं म्हणजे विश्वातलं सुख समुद्र आटणे, सुखाचा समुद्र आटणे। खरं तर या आई जाण्याच्या पश्चात परिवारावरती जे दुःख आहे, प्रभू करो या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती आणि आजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो। आईंचं जीवन किती निर्मळ, किती संस्कारानं संस्कारित केलेला हा परिवार आहे, हे खरं तर तुमच्या उपस्थितीवरनं कळतं। बरं, आजकाल काका आम्ही महाराष्ट्रभर फिरतो ना, पैसा असणारी इतकी जगात लोक आहे। आता तुम्हाला एक गावाचं नाव डिटेल पत्ता नाही सांगणार नाही, तर आग लावायला तुम्ही तिकडे जाता, तसं गेलं तर अडचण नाही। कीर्तनाला गेलते बाबा 1 वर्षापूर्वी मी, वर्ष श्राद्धाची सेवा होती, तुम्हाला खोटं सांगत नाही, कोटीचा बंगला होता घरी आणि मुंबईला तर वेगळीच प्रॉपर्टी असेल, पण वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला मोजून 70 लोक होते। म्हणजे मला हे सांगायचे की आज जिव्हाळा सगळा पैसाच काम करतो असं नाही, सुखदुःखाच्या प्रसंगाला पैसा जरी काम येत असले पण ही नाती सुद्धा फार महत्त्वाची असतात, हे जपणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून जीवन जगत असताना खरं तर प्रेमानं आम्हाला माणसं सुद्धा जिंकता आली पाहिजे। आणि म्हणून आजींच्या पश्चात हा परिवार आहे, किती प्रेम या परिवारावरती करणारे हे मंडळी, याचा अनुभव खरं तर आज आपण घेतो आहे। सगळेच या ठिकाणी ज्येष्ठापतेष्ट सगळे सोयरे सगळेच जण उपस्थित आहे, सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देईल।
आधी करून आमचे समस्त टाळकरी मंडळी, माझ्यावरती एक मुलीवत प्रेम करणारा शेजारचं गाव आहे आणि खरंच प्रेम आहे या मंडळीचं. माझी भागवत कथा आयोजक केलेली मंडळी या ठिकाणी आहे. मला वाटतं आता 5-6 वर्ष झाले आपली कथा होऊन या गावात, परंतु या गावाचा चांगले सगळे परमार्थिक मंडळी आहात आणि खरं तर सगळ्यांना मी पुनश्च धन्यवाद देते. आदरणीय आमचे प्रसाद जे आहेत, मृदुंगाचार्य प्रसाद जे आहेत, इकडचे दादा आहे, खूप गोड मृदुंग वाजवता बरं, आणि वाजून अक्षरशः त्यांना घाम आला, कपडे ओले झालते त्यांचे, एवढं सुंदर वाजवलं. पण मी त्यांना नेहमी सांगत असते बरं या वादकांना की हा घाम कधीच पुसायचा नसतो. या लोकांना कळालं पाहिजे हा पैसा कशाचा आहे. चला, टावर खाली बसलं रेंज येत असते, पण कधी कधी टावर खालीच रेंज नसते, त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही बसलेत रेंजमध्ये तरच तुम्हाला अशा गोष्टी कळतील. आमचे विनेकरी बाबा आहे आणि असो अतिशय प्रेम करणारा हा परिवार आहे. सागर दादाचा माझा जवळपास 7-8-9 वर्षापासून आमचा परिचय. ज्या वेळेला मी नवीनच कीर्तन करते तेव्हापासून त्याचा माझा परिचय. पण हा प्रेम, भक्तिभाव, हे प्रेमाचं समर्पण हे पाहायला भेटतं फक्त काही काही भागामध्ये, नाही तर काही भागात पैसा आहे, प्रेम भेटत नाही बाबा. त्या मुंबईला गेलते मी कीर्तनाला, ते मुंबईकर म्हणले आरतीताई तुम्हाला कीर्तन उद्या जवळ आहे म्हटले, इतके दूर जायचं आणि पुन्हा वापस यायचं, एक करता का, इथं थांबा आणि उद्याच्या कीर्तनाला इथूनच जा. म्हणलं बाबा मी थांबते पण व्यवस्था. ते म्हणले ताई मुंबई हो ही लोक माजले म्हणे, इथं मजल्यावर मजले तुम्ही म्हणता व्यवस्था. म्हणते चला ना ताई आमच्या मागं. ते पुढं आम्ही मागं गेलो. मग काका त्यांनी असं एक बंगल्याचा दरवाजा उघडला, त्या खोलीत भलते आळे जाळे. म्हणलं बाबा उभीत राहायचं का आम्ही. ते मी टेन्शन नका घेऊ म्हणे, 10 मिनिटात रूम क्लीन करून देतो. त्यांच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून 10 मिनिटात रूम साफ केली. आणि ते घरवाले मालक आले, ताई थांबा म्हणे आता रूममध्ये. मी बाबा आमच्या बरोबर अजून एक काकाश्री होते, आम्ही थांबलो. मग त्या घर मालकाची पोरगी आली, आरतीताई गरम पाणी वगैरे देऊ, हळदीचं दूध हक्कानं सांगा, लाजू नका, घर आपलंच आहे. मग मला राहावलंच नाही. म्हणलं का ग बाई कुणाचा आहे हा बंगला. ती म्हणली ताई हा बंगला ना माझ्या पप्पाचा आहे. म्हणलं किती लाखाचा आहे सांगता येईल का. खरंच महाराज एवढे बंगले राहतात ना. एका कीर्तनाला गेल्यात आम्ही, भजनी मंडळ उभं आहे का, एवढं एवढं नुसतं घराला झुंबरच होतं. ते बंगला केवढा असेल काहीच मिळ लागत नाही ना. आपल्याला इथं 2 खोल्यात फिरायची सवय, तिकडून गेलं का इकडून, इकडून गेलं का तिकडं, आणि ते एवढ्या मोठ्या बंगल्यात गेलं का मिळच लागत नाही. मला लागत नाही. त्या पोरीला मिळलं का ग दीदी कुणाचा आहे हा बंगला. ती म्हणली ताई माझ्या पप्पाचा आहे. म्हणलं किती लाखाचा आहे सांगता येईल का. ती म्हणली ताई 80 लाखाचा बंगला आहे म्हणून. म्हणलं का ग दीदी या एवढ्या मोठ्या बंगल्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला एखादी अशी चांगली वॉशरूम नव्हती का, इथं अशा आळ्या जाळ्याच्या रूम मध्ये आणून घातलं. ती म्हणे खरं सांगू का ताई 2 महिन्यापूर्वी या खोलीत या पंख्याला माय भाऊजीने फाशी घेतली होती. म्हणे बाबो मी तर उठूनच बसले. म्हणलं बाई तो या भाऊजीनं फाशी आणि मला कायलाच घेऊन आली. ती म्हणली हे घरचे लोक म्हणले या देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन आले. कधी कधी लोक काय प्रेम करतील आपण नाही सांगू शकत बरं, पण खरंच अगदी मनातून हा प्रेम करणारा माझ्यावरती परिवार आहे. पण असंच हे आमचं प्रेम, वारकरी प्रेम असंच राहू शेवटच्या क्षणापर्यंत ही प्रभूजीच्या चरणी प्रार्थना आहे. आज आम्ही कीर्तन सेवा करू शकतो, गोड गाऊ शकतो. विशेष कृपा आमची संशिष्टीमाल्याची असते बरं, कारण संशिष्टीम हा कीर्तनकाराचा प्राण आहे. पण फोपसे काका मागच्या वेळेला भागवत कथेलाही सेवा त्यांची होती, पण अतिशय हातामध्ये जादू आहे, कारण त्यांच्याच हातात आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा. पण ऑपरेटिंगची सेवा तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर दिली, तुम्हालाही धन्यवाद. असो सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वरा माऊली